हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे सुंदरत ध्यान उभे विटे मरी सुंदरत ध्यान उभे विटे मरी करकट वरी मुनिया करकट वरी मुनिया
राधे 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 राम कृष्ण हेलो 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 आवाज क्लियर करे क्लियरिटी दे वाट नका बात देने ट्रबल दे हेलो हेलो हरि हरि रूप पाहता लोचनी
हरि हरि कृष्ण गोकुळी जन्मला कृष्णाचा प्रभो सुटला कृष्णाचा प्रभो सुटला कृष्णाचा प्रभो सुटला कृष्ण
करती घरोघरे होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरे कृष्णाचा अवतार आनंद करती घरे होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरे
कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. सदा नाम वाचे गाती प्रेमय नाम वाचे गाती. सदा आनंदे नाचती. प्रेमे आनंदे नाचते. प्रेमी नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती. प्रेमे आनंदे नाचते. तुमच्या त्या मोबाईल वरती प्रेमी नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती प्रेमी आनंदे नाचती. आज चरण आहे. विठाला विठाला तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष. होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. विठाला 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 पांडुरंग करू प्रथम नम. पांडुरंग करू प्रथम नम. पांडुरंग खांदा लावा. पांडुरंगा खरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पंढरीच्या देवराया. पंढरी
कथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाता विठाला नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उधारा सोपान देवा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची तुकाराम तुकाराम नाम घेता कापी मधन्य तुकोबा समर्थ तिने केला हा पुरुषार्थ. प्रस्तुत सोपेकर महाराज संभाजी महाराजांनी त्यांचे बंधू यांनी दातृत्व दाखवून ह्या तुमच्या इंदे गावाला एक तीर्थक्षेत्र बनवलं. तुमचं सर्वांचं सहकार्य पंचक्रोशीतील सर्व भाविकांचं सहकार्यानं हा हरिभक्ती परायण शिवाजी महाराज राऊत काका यांचा प्रथम पुण्यतिथी सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं आलेली सेवा केशव महाराज समृद्ध ह्या ठिकाणी सातत्यानं वास्तव्य करतायत आणि त्यांची गुरु शिवाजी महाराज राऊत काका यांची सेवा त्या अंतकरणापासून करतायत. तुम्ही सर्व मंडळी इंदी गावची मंडळी सर्व भाविक मंडळी आहात. सकाळी येतानाच मी पाहिलं प्रत्येकाने वर हात करून ओळख नसताना देखील श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत या उक्तीप्रमाणे सर्वांनी हात जोडून नमस्कार केला. माणूस जाणे जे बोले झाड जाणे जे फुले आणि भोगी जाणे जे केले पूर्वकर्मीचे. कशाने ओळखायची कोण? माणसं बोलण्याने ओळखतात, झाडे फुलावरून कळत आणि योगी पूर्वकर्म केलेलं जे असेल त्या कर्मानुसार त्याची योग्यता ठरली जाते, तो योगी होतो. म्हणून इंदेगाव हे संपूर्ण गाव धार्मिक सुसंस्कृत संस्कार प्राप्त झालेलं गाव आहे. माझ्या माऊली ज्ञानोबारायांची त्याचप्रमाणे विठ्ठलपंत रुक्मिणी मातीची पावलं लागलेली ही भूमी आहे. बरं, हे गोदा तीर आहे, गोदावरी म्हणतात याला. गोदावरी गो हत्येचं, मातृहत्येचं, पितृहत्येचं जर पाप कोणाच्या हातून घडलं तर ती घालवायची क्षमता जिच्यामध्ये आहे, जी त्याला वर देते तिला गोदावरी म्हणतात. विठाला 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 विठाला. अशा तीरावर तुम्ही मंडळी सगळी वास्तव्य करतात. बरं, आमच्या इकडली मंडळी हस्तीत सोडायला येतात इकडं नाशिक मेल्यानंतर. पूर्वीपासून हस्ती विसर्जन करण्यासाठी रामकुंडामध्ये हस्ती विसर्जन करायला येतात. का?
तर त्या रामकुंडामध्ये हस्ती टाकल्यानंतर त्या हस्ती जागच्या जागी विरघळतात. तिथं पाणी होतं. हाडकाचं सहजासहजी पाणी होत नाही पाण्यात टाकून, पण रामकुंडामध्ये असं महत्व आहे का त्याच्यामध्ये त्या हस्ती टाकल्या, विसर्जन केल्या का तिचं पाणी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्या तीर्थक्षेत्रामध्ये ते मिलीन झाल्याशिवाय राहत नाही. विठाला असं हे इंदे गाव. त्या इंदे गावामध्ये वास्तविक पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्ती दादासारखी कथानक घडली माझ्या जन्मामध्ये. ज्ञानेश्वर महाराजाला समाधी देत असताना निवृत्ती दादा हजर होते. सगळ्यात मागून समाधी घेतली निवृत्ती दादाने. सगळ्या लहान भावंडांना, सगळ्या शिष्यांना पहिली समाधी निवृत्ती दादाने दिली. तो निवृत्ती दादा त्यांच्या नावामध्येच सामर्थ्य होत. निवृत्ती म्हणजे वृत्तीवर न राहणं. तुका म्हणे मग नहे वृत्तीवरी. कशी होती ते? सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पाय, तेथे माझे परमार्थामध्ये सुरुवात करत असताना निवृत्ती पदावर जावं लागतं. म्हणजे आपली वृत्ती ही निवृत्त दशेला व्हावी लागते. म्हणजे काय व्हावं लागतं माहिती? देवाच्या चिंतनात आसो आईचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. देहामध्ये विदेहरूप अवस्था तयार झाली पाहिजे. सुरुवात करत असताना सद्गुरूंना जर बोध केला, आपल्याला जर सांप्रदायिक पद्धतीचा बोध प्राप्त झाला तर आपली वृत्ती राहत नाही. बरोबर? वृत्ती ही निवृत्त झाली, शेवटची क्रिया ही परत निवृत्ती. पहिलाही निवृत्ती, मागही निवृत्ती. समज? सगळ्यात माग निवृत्ती जो राहिला तो कोणता राहिला? पहिला निवृत्ती कोणता? तर परमार्थ क्षेत्रामध्ये वृत्ती निवृत्त दशेला जाणं हा पहिला निवृत्ती. आणि मागचा कोणता? तर मागचा जो निवृत्ती आहे, आताच प्रमाण घेतलं मी. काय बोललो? सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पाय. त्याच्यानंतर बोललो एक तुका विठाला विठाला देहीच विदेही भोगदशा. वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिशा. हे सांगायचं होतं. एवढे ध्यान देऊन ऐकता का तुम्ही? वृत्ती निवृत्त दशेला गेल्यानंतर जनन दिशे तेथे मी माझे हरपलो ठाई जेथीच्या तेथे. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, आणि मग सुखे मी निजलोगा. याला पाठीमागं राहिलेला निवृत्ती म्हणतात. ज्ञानाला समाधी द्यावी लागते, भक्तीला द्यावी लागते, मुक्तीला देखील पहिली समाधी आहे. विठाला शिवाजी काका म्हणजे प्रत्यक्षात भक्तीचा पुतळा. बर, शिवाजी काका म्हणजे एकनिष्ठ भाव.
गुरुच्या व्यतिरिक्त दुसरं दैवतच नाही अशी ज्यांची वृत्ती झाली होती, गुरु हाच देव आहे अशी अंतकरणात ज्याची जोपासना झाली होती ती शिवाजी महाराज राऊत. बरोबर, ज्याप्रमाणे संतांनी सांगितलं तशा पद्धतीचं आचरण जीवनामध्ये केलेलं. गुरु शिष्यापण सिद्धीने, गुरु शिष्यापण सिद्धीने, गुरु शिष्यापण सिद्धीने, गुरु शिष्यापण सिद्धीने. कधी केली नाही, अमर्यादा कधी केली नाही. तुका म्हणे शेष सेवी न आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते. एखादाच असा शिष्य व्हावा, नाहीतर काय किती झाली मुर्गी जने बच्चे घनी आगे पिछे थाट, छे उठाए बिल्लीन छे उठाए गार, मुर्गी बाई खडूकच्या खडूक काय कामाची ती. पुत्र जन्मीचे ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. तिही लोकांमध्ये झेंडा होईल असा पुत्र निवृत्ती दादाचा होता ज्ञानोबाराय. बरं, म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानेश्वर महाराज त्यांनी काय केलं ते सांगतात. ते सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंकान कोणी. याच्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विनाश, ज्ञानदेव म्हणे गुरुचा विनाश, ज्ञानदेव म्हणे गुरुचा विनाश, गुरुचा विनाश. निन साधना सोन काही, निन साधना इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी. तेने साधना तेने इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी. शपथ घेतात ह्या अभंगात. शपथ, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. 2 वेळा शपथ आहे. सुरुवातीला सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेची निष्ठंक आण कोणी. आणि याचा अर्थ कळतो का? बाजारातली बैल ऐकणारी पाठीमाग चपला बांधायचा, अण्णा शपथ खरं सांगत, ती आण का? खोटं बोलल्याशिवाय राहायचंच नाही, ती आण नाही. शपथ घेऊन सांगितलंय, सद्गुरु शिवाय तुम्हाला संसारात दुसरं कोणी तारकच नाही, मी शपथ घेतो, अशी सुरुवात आहे. आणि शेवटच्या चरणात सांगितले, मी दुसरं काही केलं नाही. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. काय केलं मी? गुरुचं दास्यत्व केलं. ते म्हणेल तिथं बसलो, ते म्हणेल तसे उठलो, ते म्हणतील तसं चाललो. आण घेऊन सांगतो. त्याच्यामुळे निवृत्ती दादापेक्षा जास्त महत्व आणि प्रसिद्धी ज्ञानदादाला मिळाली. बरं, निवृत्ती दादाचं नाव सहजासहजी जास्त लोक घेत नाहीत, पण जो वारकरी ज्याच्या गळ्यात माळ आहे
त्याच्या तोंडामध्ये ज्ञानोबान तुकाराम येणार नाही असा वारकरीच नाही आपल्या महाराष्ट्रात. तर तुकाराम महाराज देखील सद्गुरुनिष्ठ होते. आमच्या जुन्नर तालुक्यात समाधी द्या बाबाजी चैतन्यांची. बरोबर, आमच्या जवळच आहे, 10-12 किलोमीटर. सांगायचं तात्पर्य बापानं किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे. तसं वागलं पाहिजे समाजात. साधू महात्म्यांचा जर विचार केला तर नामदेव महाराजांना आयुष्य भरपूर मिळालं. एवढं आयुष्य कंच्या संताला मिळलं नाही. पण थोड्या आयुष्यामध्ये देखील संपूर्ण जगाला वेड लावील अशा पद्धतीचा परमार्थ आणि धर्म संस्थापन केलं त्यांनी. म्हणून आपल्याला देखील काय करायचे, धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड खंडना करणे पाखंड खंडना. म्हणून धर्माचं पालन व्हावं, पाखंड्याचं खंडन व्हावं. जे संतांचं बीज नाम आहे त्याचा प्रसार व्हावा, बीज वाढवा विनाम. प्रत्येक संतांनी बीज नाम आपल्यासाठी ठेवलं. ते बीज नाम मिळावं. रामाला जे बीज नाम दिलं वशिष्ठांनी, परब्रह्म राम वसिष्ठा शरण, 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 परब्रह्म राम वसिष्ठा. कृष्ण संकीर्तन गुरु केला, गुरु केला, गुरु ते बीज नाम आपल्याला मिळावं. आदिनाथ उमा बीज प्रगट. आदिनाथानं उमेला जे बीज नाम सांगितलं त्या नामाचा उपदेश आपल्याला व्हावा. म्हणजे रामकृष्ण वाचा, वैखरी वाचा ही रामकृष्णाच्या जपानं धन्य होते. पण आत्मा तो शिवाचा रामजप. दत्तात्रय प्रभूंनी जनार्दनाला जे सांगितलं, आत्मदर्शनाचा बोध केला, तोच बोध
जनार्दन स्वामींनी एकनाथांना केला आणि फिरून 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 ती गंगा परत गोदावरीला आली मिळायला. आम्हाला देखील तो बोध झाला. बरं, एकनाथ महाराजांचा संप्रदाय आनंद संप्रदाय, लक्षात घ्या. देवाच्या चिंतनाने ज्यांना आनंद उत्पन्न होतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे, ज्याचं मन आनंदी होतं देवाच्या चिंतनात, त्याला आनंद संप्रदाय म्हणतात. विठाला म्हणून महात्मे मंडळी अवतीर्ण होत असतात. देव अवताराला येतो, साधू अवताराला येतो. जेवढे जेवढे देवाने अवतार घेतले तेवढ्या तेवढ्या अवतारामध्ये साधू महात्मे देखील अवताराला आले. आम्ही वैकुंठ वासे, आम्ही वैकुंठ, आम्ही वैकुंठ वासे, आम्ही वैकुंठ वासे, याची कारणासी, आलो याची कारणासी, म्हणजे वरून, उत्तीर्ण म्हणजे खाली येणं. वरून जो खाली येतो कशासाठी येतो? खाण्यापिण्यासाठी, मजा करायला. मग कशासाठी? दुसऱ्याचं वाटोळं करायला. मग दुसऱ्याचा लसूण उपटायचा, शेंगा उपटायच्या, बेमुगाच्या तोडून घ्यायचा, पाला तिसऱ्याच्या खळ्या टाकायसाठी भांडण लावायचो का? धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीचे भक्त जना, आपुल्या पाळीचे भक्त जना. ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळेला अवतार घेतो देव.
वास्तविक पाहिलं तर प्रत्येकाच्या हृदयात देव अवतीर्ण झालेला आहे. तो जर अवतीर्ण झालेला नसता तर आपण आता जिवंत नसतो. आपण सगळेजण जिवंत आहोत याचं कारण आपल्या प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. देवाय 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 आय 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 देवाय देवाय राधे राधे देवाय 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 ममांशो जीव लोके जीवभूता सनातन. प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंश रूपानं देव आहे. विशेषत्वानं ज्यावेळेस येतो त्याला अवतार म्हणतात. अंशत्वाने तर प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. प्रत्येकाचे हृदय देशी मी अमुका आहे ऐशी बुद्धी स्फुरे अहर्निशी. हा तो देव आहे. मग अवताराला आलो का नाही आपण? आपण सगळे अवतारलेले का नाही? वरून खाली आले याचा अर्थ अवतरले. तसे आपल्याला काही कमी अवतार आहेत का आपले? आपण काही सारखे अवतार बदलतो. काहींना लय अवतार बदलायची सवय असते. आती ज्यांनी पाळलं त्यांच्यावर देखील अवतार येतात उभा राहतो. ज्यांनी मोठं केलं ना त्याला देखील बोलल्याशिवाय राहत नाही. त्याचं देखील ऐकत नाही. आमच्या बाबाला आता काही कळत नाही त्याच्याशी व्यवहार करू नका हे कोण सांगत? आपल्या पोटी अवताराला ते देखील आपल्याला ज्ञान शिकवल्याशिवाय राहत नाही. असा अवतार नाही बरं का देवा. धर्म रक्षणासाठी अवतार. भक्ताच्या पायापाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी. भक्ताच्या पायापाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी. भक्ताचं रक्षण करण्यासाठी देव अवताराला येतो. कृष्ण देखील गोकुळामध्ये जन्माला आला का नाही? आपल्याला फक्त गोकुळ कोणाला माहितीये? भारतातलं भूतलावरचं. कुठे आहे ते? कोणी महाराज कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश, यूपी मध्ये. गोकुळ, वृंदावन, मथुरा, बरसाना, नंदधाम बरेच आहे तिकडं. ही आहे देवभूमी उत्तर भारत. बर पण देवभूमीपेक्षाही श्रेष्ठता आहे त्याला संत भूमीला श्रेष्ठता आहे. ते आहे महाराष्ट्र. एक वेळेला देव बाजूला सारावेत पण संत पुजावे लागतात. त्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. चिमुकलं राज्य आहे भारतातलं.
त्याला महाराष्ट्र म्हणतात. संपूर्ण जगामध्ये राष्ट्र आहेत आणि भारतामध्ये महाराष्ट्र आहे. याच कारण पवित्रते को कोळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. तो देश पवित्र करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये बरं. देवापेक्षाही श्रेष्ठता आहे संतांना. म्हणून देव सारावे परते आणि संत पूजावे आरती. देवाची पूजा नाही केली तरी चालेल, पण संतांची पूजा घडली पाहिजे, संतांची सेवा घडली पाहिजे. तो का म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. सगळ्या देवांपेक्षा श्रेष्ठता आणि वरिष्ठता आहे सद्गुरु सेवेला. संत सेवेसी अंग चोरी आय आय संत सेवेसी सेवेशी अंग चोरी दृष्टीने पडत आहे. आळशी अशी आणि रांग जळो तिचे तोड. अर्थ कळ ऐकणाऱ्यांना. आणखी एक प्रमाण आहे तुकोबरायदास. कांतेशी भेटता उराउरी भेटी आणि संताशी भेटता अंग चोरी. संतांना भेटताना अंग चोरतोय आणि कांता स्त्री बघितली का ओरावरही भेट देतो. त्याचं देखील तोंड पाहू नये. त्याच्या सावलीला उभं राहू नये. त्याच्यात नाही राहावा, पण त्याची जिथं सावली पडलेली तिथं देखील उभं राहू नये. विठाला कृष्ण भगवंत गोकुळामध्ये जन्माला आला. आपल्याला फक्त तेवढंच गोकुळ माहितीये. या शरीराला शास्त्रामध्ये गोकुळ समजलंय. गोकुळ, गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे समुदाय. इंद्रियाचा समुदाय जिथं एकत्र येतो त्याला गोकुळ म्हणतात. याला 8-10 प्रकृती म्हटलंय. 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय, 5 प्राण आणि 3 गुण असे 18 ज्या ठिकाणी वास्तव्य करतात याला गोकुळ म्हणतात. प्रत्येकाच्या शरीरात स्त्रीचा असू नाही तर पुरुषाचा असू, ही एवढी वास्तव्याला आहेत आतमध्ये. विठाला विठाला या गोकुळामध्ये जन्माला यायला पाहिजे.
कृष्ण भगवंत. पण कृष्ण भगवंत जन्माला यायच्या अगोदरपासून पहिल्या नंबरला जास्ती संकट कोणला असतील? जन्म घ्यायच्या अगोदरपासून संकट चालू झाली. बरोबर. प्रत्येक देवाला ज्या देवाने विशेषत्वाने अवतार घेतला ना, त्यांचा जन्म व्हायच्या अगोदरपासून संकट चालू झाली. रामाच्या अवतारात देखील तसंच. दशरथाच्या आणि कौशल्याच्या पोटी राम जन्माला येणार आणि तो राम रावणाला मारणार, म्हणून रावणाने त्यांचं लग्नच होऊ द्यायचं नाही असं ठरवलं. दशरथाचं कौशल्याचं लग्नाला उभी असलेली कौशल्या उचलली, महाराज समुद्रात फेकून दिली. दशरथाला देखील फेकून दिलं. एका ओंडक्यावर ती बसली आणि एका ओंडक्यावर दुसरी दशरथ बसला आणि लाठेमध्ये एकमेकाची भेट झाली. लाठांमध्ये. आता जहाजांमध्ये लग्न लावित विठ्ठला 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 दशरथांनी तोंड नव्हतं पाहिलं कौशल्यच. तिच्या डोक्याला मुंडवळे होते आणि याच्या डोक्याला मुंडवळे. भेट झाल्यावर तू कोणाची, तुम्ही कोणाची, एकमेकाची तोंडकीची घटली नाही एकमेकाला. मग म्हणले कौशल्याशी माझं लग्न होणार होतं, माझी बायको कौशल्या. ती म्हणले अहो मी तिथे, आणि तिथं वंडक्यावर आणि माळा घातल्या समुद्रात. बरोबर. कृष्णाचं काय झालं? जन्माला यायच्या अगोदर आकाशवाणी नाही, आकाशाची वाणी सांगत शिकंसा, मानी हा भगवता बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वदिल तुझशी, संशय मानशी धरू नको, घेऊन खडंग माराया धावला बहिणीवर, मग हात तो धरीला वसुदेव. तेव्हापासून त्यांचं लग्नच झालं होतं. तिचा पोरगा आठवा मारणारे हे कळल्यापासून बिघाडला गडी. आता जन्माला आलेल्या ह्या मृत्यू लोकांमध्ये कोण जिवंत राहिला आतापर्यंत? आजोबांनी तुमच्या फोन केला का तुम्हाला? पंजोबांनी सांगितलं का? लय तारांबळे बा 5-25 लाख पाठवून दे. सगळे गेले ना. अरे आता गेला पंजा गेला, आता गेला पंजा गेला, बाप पंजा गेला, आता गेला पंजा गेला, आता गेला पंजा गेला, आता गेला पंजा गेला, आता गेला हे पामरण जीव काय राहतात का? ते जाणारच आहेत. अवतारी पुरुष राहिले नाहीत. राम गेला, कृष्ण गेला, 10 अवतारात मत्स्य कच्छ वराळ सर्व अवतार गेले. आपण देखील राहणार नाही. पण कशाला अवतीर्ण झालो हे कळून घेण्यासाठी संताकडे जावं लागतं.
आपल्याला जन्म कशाला मिळाला हे कळून घेतलं पाहिजे. हे जर समजलं नाही तर घोटाळा झाल्याशिवाय हे जरी ऐकाले कोणी दुसरं येईल, हे जरी ऐकाले तरी दुसरं येईल, हे जरी ऐकाले शरद शेवटला काळ बांधून येईल, शरद शेवटला काळ बांधून येईल, शरद शेवटला हे गगनानामी आमचे काय बाजाईने मला वाटलं म्हातारीची वारी निघती. हे जर कळालं नाही तर काय होईल? काही उपयोगाचं नाही. दुसरं येईल म्हणजे काळ येईल न्यायला. आणि सरते शेवटी बा आमचं काय जाईल एकानाच मला आमचं काय जाणार आहे. तुम्ही मात्र काळाच्या तोंडात पडू नये म्हणून सांगतोय. हे कळून घ्या. हे जर कळून नाही घेतलं तर दुसरा बोकांडी बसला तो कसा बसल माहिती? बिबट्यावाणी. चिर नाही फिर नाही, तो टपूनच आहे. आता बिबटे कसं टपायचं तुम्हाला माहिती? फार बारीक होते असं. आमच्याकडे लय 10-12 आहेत आमच्या गावात. गडगड काळ वाटयाची पाहे ओहो, गडगड काळ वाटयाची पाहे हो. अजून किती आय अवकाश, अजून किती आय अवकाश, अजून किती आय अवकाश, अजून किती आय अवकाश. गडगड काळ वाटयाची पाहे हो, गडगड काळ वाटयाची पाहे. अजून किती आय अवकाश, अजून किती आय अवकाश, अजून किती आय अवकाश, अजून किती आय अवकाश. वाटयाची पाहे, गडगड काळ वाटयाची पाहे. यात लुकलं ना मांजर एवढं दिसतं महाराज. लुकल्यावर असं बरोबर पायाचं पुढं असतं, असं लुखात खाली जमिनीला. आणि टप्प्यावर शिकार आली का डायरेक्ट 10-15 फूट उड्या जागेवर पकडीत. एकदा मान पकडली का चिरकर का पिरकर सुटका नाही. तसं एकदा काळाने झड काळ आला जवळी